पोक्सो व ॲट्रॉसिटीमधील आरोपीला कारावास व 1000 रुपये दंडाची शिक्षा. कराड न्यायालयाचा 40 दिवसात फास्ट निकाल. जिल्ह्यातील पहिलाच गतिमान न्यायनिर्णय. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील खराडे येथील दीपक विलास जाधव याने अल्पवयीन मुलगी हिचा शाळा सुटल्यानंतर पानंद रस्ता पानमाळा येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने हात धरून लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली. याबाबतीत फिर्याद मुलीची आई यांनी मसूर पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी तात्काळ तपास पूर्ण करून 72 तासात दोषारोपपत्र दाखल केले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून कराड सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश होरे मॅडम यांना सदर केस फास्ट ट्रॅक चालवण्याकरता विनंती केली होती. त्यानुसार गेल्या 30 दिवसामध्ये सदर केस जलद सुनावणीनुसार घेतली आणि न्यायालयाने 40 दिवसामध्ये केसचा निकाल दिला. सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांनी एकूण 5 साक्षीदार तपासले. सरकार पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद व साक्षी पुरावे ग्राह्य मानून आरोपीला कारावास व 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. खटला चालवतेवेळी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी सहकार्य केले. जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच 40 दिवसात खटल्याचा न्याय निर्णय होऊन गुन्हेगाराला शिक्षा झाली आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.